हॅलो नमस्कार. आज आपण हाल्टर नेक कुर्तीची कटिंग करणार आहोत. चेस्ट 36 इंच आहे आणि कमर आहे 32 इंच. तर आपण शोल्डर घेतलेला आहे 7.5 इंच. हे पहा 7.5 इंच शोल्डर आहे. तर अगोदर आपण काय करायचं, वरती हाल्टर नेक कुर्तीला आपण वरती 3.5 इंच अंतर सोडणार आहोत. इथे 3.5 इंच अंतर सोडायचं आणि मग आपण इथे शोल्डरचं वरती मी अंतर किती सोडलेलं आहे 3.5 इंच अंतर सोडून ह्या पॉईंटवरती शोल्डरचं मार्किंग करायचं. तर मी शोल्डर 7.5 इंच घेतलेलं आहे. कॉलर कुर्तीला शोल्डर पूर्ण घ्यायचा असतो, तर मी पूर्ण 7.5 इंच घेतलेलं आहे शोल्डर आणि रेषावरून घेतलेलं आहे. आणि आपण इथं कॉलर कुर्तीला ना 1 इंच शोल्डर स्लोप देत असतो, तो द्यायचा आणि नंतर पुन्हा आपण 7.5 इंच 7 इंच घ्यायचं. 7 इंच आपण मुंडा घ्यायचा. इथून पण 7.5 इंच बरोबर बघायचं. आपण 1 इंच मुंड्याचा आकार देणार आहोत आणि इथून आपली चेस्ट आहे 36. आपण अर्धा इंच रोजून ठेवणार आहोत, म्हणून 9.5 इंच चेस्ट घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. आता आपण याचा सेंटर करायचा किंवा खालून 3 इंच वरती जायचं आणि इथूनच आपण असा आकार द्यायचा. हा मुंड्याचा आकार झाला. आणि आतल्या साईडला 1 इंच यायचं. पुन्हा हा पुढचा म्हणजे पाठीमागचा आकार, हा पुढचा आकार. पण आपण 1 इंच घ्यायचं अंतर आणि इथून पण 3 इंच अंतर घ्यायचं. बरोबर असा आकार द्यायचा. आता आपण गळारुंदी 3 इंच ठेवणार आहोत. इथे 3 इंच गळारुंदी ठेवलेलं आहे आणि वरची आपण 3.5 इंच घेतलेलं आहे आणि ते पण गळामध्ये आपण 3 इंच ठेवणार आहोत. याचा बॉक्स सगळं तयार करून घ्यायचा. आणि आता आपला गळा राहणार आहे 7 इंचाचा, तर आपण इथे 7 इंच गळा ठेवणार आहोत. इथे 7 इंचाचा गळा. इथून आपण त्याच्या अगोदर आपण पूर्ण माप टाकणार आहोत. हे शोल्डरपासून चेस्टचं माप टाकणार आहोत. तर चेस्ट आपले शोल्डरपासून इथून 2 इंच आपण खाली घ्यायचं, म्हणजे आपल्याला चेस्ट बस्टचं माप टाकायचं. म्हणजे चेस्टचा आणि बस्टचं माप एकच असतं. इथून आपण 9.5 इंच घेणार आहोत. पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत.
कमरेचं माप टाकणार आहोत. ही चेस्टची लाईन झाली. आता कमरेचं माप टाकणार आहोत. तुम्ही इथे पण चेस्ट टाकू शकता, बरोबर. इथून पण चेस्ट टाकली तर चालेल. तर इथून आपण 9.5 इंच अंतर घेतलं का नाही, असं. तर हे पॉईंट जोडून घ्यायचे. ही अप्पर चेस्ट आणि ही बस्ट पॉईंट. तर इथे ह्या मापावरती आपण चेस्टचं माप टाकणार आहोत. आपण इथे कंबर घेणार आहोत 14.5 इंचावरती. इथून 14.5 इंचावरती आपण कंबर घेतलेली आहे. आणि हिप आपली पूर्ण उंची आहे 43 इंच. इथं आलेली 43 इंच इथं. तर एवढा आपल्याला कापड एक्स्ट्रा लागणार आहे. तर तात्पुरता हा पेपरच ठेवणार आहे आणि इथपर्यंत आपली उंची आलेली आहे. तर इथे तुम्ही मार्किंग करून ठेवू शकता. एवढी उंची आलेली आहे. आता आपली इथून कंबर घेतलेली आहे 14.5 आणि आपली हिप साईज आहे 21.5 इंच इथं आलेली आहे हिप साईज. आपली कंबर आहे 32चा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आणि हिप आपली 10 इंच आहे. याच्या पुढे काय बसत नाही, आपण एवढेच कापड ठेवणार आहोत. 9.5 इंच घेऊ आपण हिप, म्हणजे आपल्याला पूर्ण 9.5 इंच हिप आणि पुढे 1.5 इंच बरोबर शिलाई मार्जिन राहते. इथं कापड कमी असल्यामुळे जर 10 इंच असेल तर 10 इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे इथपर्यंत हा घेरा असाच इथपर्यंत घालायचा. हे आपलं इथपर्यंत आपली उंची राहणार आहे. इथून हे उंची राहणार आहे. तर आता मी हे असं कट केल्यासारखं सोडून देणार आहे आणि ह्या पेपरवरतीच तुम्ही आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे. थोडंसं असं करायचं. असं. आणि इथून ही अशी हिप आपली खाली आपली उंची राहणार आहे. इथं हँडनेक आहे. वरचं आपल्याला हँडनेकसाठी जाणार आहे. इथं आपण गळालांबी 3 इंच घेतलेली आहे आणि गळालांबी ह्या रेषेपासून गळालांबी घ्यायची 7 इंच. तर इथं आलेली 7 इंच आणि आपण रुंदी पण 3 इंच ठेवणार आहोत. इथून याचा पण बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि इथून आपण जेवढी गळपट्टी ठेवणार आहोत ना तेवढी ठेवायची 1 इंचाची. इथं पण 1 इंचाची ठेवायची आणि हे पट्टीचं अंतर जोडून घ्यायचं.
आपण इथून असा आपल्याला पाहिजे असा आकार द्यायचा. तर इथून मी असा पान आकार देणार आहे. त्याच्यानंतर आपण हा आपला कटिंग होणार आहे आणि नंतर हे कॅनव्हासवरती आपण 1 ते 1.25 इंच इकडे वाढवणार आहोत. 1 इंच वाढवायचं असं. हे कॅनव्हासवरती येणार. हे हा गळा आपला राहणार आहे, इकडे जाणार नाही. त्याच्यामुळे हे असं तुम्ही कॅनव्हासवरती पुन्हा गळा काढू शकता. हा कपड्यावरती गळा एवढा काढायचा असा पानगळा. तर हे हा गळा पानगळा निघालेला आहे आणि इथून आपण ही अल्टरनेट कॉलर इथून जोडणार आहोत. आणि हा शोल्डर स्लोप आपण 1 इंच ठेवलेला आहे का नाही, तो इथून असं जोडायचा, बरोबर. आणि पाठीमागच्या भागाला फक्त हे वरचं येणार नाही. हे 3.5 इंच अंतर आपण घेतलं ना, ते पाठीमागच्या भागाला येणार नाही. त्या पाठीमागचा भाग असा एवढा राहणार आहे. इथून शोल्डर स्लोप 1 इंच करणार आहोत. असा पाठीमागचा भाग कट करायचा, इथून करायचा. इथून आपली फिटिंग येणार आहे आणि ही कटिंग राहणार आहे. तर हा पाठीमागचा भाग झाला आणि पुढचा भाग इथून कट करायचा. इथून हे जे अंतर घेतलेलं आहे ना, असा सेम दुसरा पेपर कट करायचा वरती. हा पुढचा आणि इथून कट केल्यानंतर हा पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा. तो पण असाच कट करायचा. आणि तुम्हाला उंची पाहिजे तेवढी तुम्ही उंची ठेवू शकता. आणि 7 इंच गळा ठेवायचा. तुम्हाला कुठला पण गळा आवडेल तो गळा काढायचा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर ट्राय करा. धन्यवाद.